आपण ज्याला आय-टी सेक्टर म्हणतो, ए-आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, रोबोटिक्स असेल, या शब्दांनी आज संपूर्ण जग पूर्णपणे आपण म्हणतो ना, एक खूप मोठी घुसळण होते आहे. आणि अनेक लोकांच्या मनात याच्याविषयी भीती आहे. सर्वसामान्य माझ्यासारखे शिक्षक असणारे लोकं असतील किंवा ज्याचा आय-टीशी काही संबंध नाही अशा क्षेत्रातले लोकं असतील किंवा अगदी आय-टीमध्ये नोकऱ्या करणारे लाखोंचं पॅकेज घेणारे लोकं असतील. सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रचंड भीती पण आहे. उद्या काय होणार आहे? कारण रोज नवीन-नवीन काहीतरी होत आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनात जी एक भीती आहे, त्याला कुठेतरी आपल्याला वाचा फोडली पाहिजे. त्यातून एक चांगला मार्ग आपण शोधला पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये मागच्या 25 वर्षापासून सातत्याने कार्यरत असणारे, ज्यांनी 80च्या वर पुस्तकं लिहिलेली आहेत आणि मराठीमधून पुस्तकं लिहिलेली आहेत. अनेक पुस्तकं मराठीमधून आहेत. त्यांची खूप सुंदर पुस्तकं आहेत. त्यांची पुस्तकं वाचत-वाचत आम्ही अभ्यास केलेला आहे. म्हणजे मी अधिकारी व्हायच्या आधी त्यांची अनेक पुस्तकं वाचली. आताही अनेकदा पुस्तकं वाचतो. मुलांना शिकवण्यासाठी आम्ही ती पुस्तकं वाचतो. असे अतुल कहाते सर आज आपल्या सोबत आहेत. सर 3S टॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर सगळ्यात पहिल्यांदा तर मला 2 वेगवेगळ्या गोष्टींमुळे म्हणजे प्रचंड आनंद होतोय. एक तर तुम्ही सोलापूरसारख्या भागातून आलात, पुण्यामध्ये आलात आणि आपण ज्याला म्हणू की जागतिक लेव्हलचं काम तुम्ही आय-टी सेक्टरमध्ये केलंत. ग्रामीण भागातल्या लोकांना सगळ्यात जास्त त्याच्याबद्दल आपल्या मनात एक भीती असते ती आणि तुम्ही त्यामध्ये लीड करतात इतक्या वर्षापासून. अनेक विद्यार्थी माझ्यासारखे आणि अनेक विद्यार्थी आहेत की ते तुमचे पुस्तकं वाचून त्यांनी कितीतरी मोठं एक केलं आहे. त्याच्यासाठी मला खूप आनंद आहे की आज तुम्ही आमच्यासोबत आहात इथे. दुसरं असं सर की आय-टी सेक्टरमधल्याच लोकांना आज खूप कन्फ्युजन आहे बरेचदा. हं. तर त्याही अँगलनं आपल्याला जायचंच आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष ते सगळं सांगत आहात. मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की तुमचा हा जो प्रवास होता आय-टी सेक्टरमधली नोकरी, तर आय-टी सेक्टरमध्ये लेखक होण्याचा, म्हणजे तसा तो एक उद्योजकाचा पण प्रवास आहे आणि पूर्णवेळ लेखक आपण व्हावं, तर तो सगळा प्रवास कसा सुरू झाला? मानसिकरित्या कसं त्यात तुम्ही पुढे-पुढे गेलात? काय भीती वाटली? कसा होता तो सगळा प्रवास? खरं म्हणजे मी आय-टीचं कुठलंही प्रशिक्षण असं घेतलेलं नाहीये. बरं, मी माझी डिग्री बी-एससी स्टॅटिस्टिक्स केलेली होती बरं, आणि त्यावेळेला मला क्रिकेटची आकडेवारी जमवायचा खूप छंद होता. बरं. शिकत असताना. हो, तो इतका की म्हणजे मी अगदी भारतीय मूळ फर्स्ट क्लास क्रिकेट ज्याला म्हणतात, प्रथम श्रेणी क्रिकेट म्हणजे 1892 साली ते चालू झालं. बरं, तिथपासूनची उपलब्ध नसलेली आकडेवारी ती आणि दुर्दैवाचा भाग असा की ती फक्त इंग्लंडमध्ये वगैरे लोकांनी खणून काढलेली होती. बरं. त्याचा खूप अभ्यास करणं, त्यातनं आणखीन नवीन काही-काही शोधणं, हं, अशा हं. ह्याच्यात मी त्यांना मदत करायचो. आणि त्यावेळेला कम्प्युटर्स एकदम नवीन होते बरं, आणि माझ्या असं लक्षात आलं की या कामासाठी कम्प्युटर्सचा वापर खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि एकीकडे संख्याशास्त्र, स्टॅटिस्टिक्स आणि दुसरीकडे संगणक कम्प्युटर्स या ही दोघांची कोणत्या वर्षीची गोष्ट सर साधारण? ही साधारण 1990 ते 92 च्या काळातली गोष्ट. बरं, आणि त्यावेळेला मग माझ्या असं लक्षात आलं, की या दोन्हीची सांगड घालता आली, तर यातनं खूप काहीतरी चांगलं होऊ शकतं. बरं, कारण त्यावेळेला आमच्या कॉलेजमध्ये पहिल्यांदा कम्प्युटरचा एखादा कोर्स शिक्षणामध्ये असा आला होता आणि सुरुवातीला भीती वाटायची, पण बरं. नंतर ते आवडायला लागलं आणि ते इतकं आवडायला लागलं, की मग मला असं वाटायला लागलं, की आपण हे स्टॅटिस्टिक्स हा आपला मूळ विषय नसून कम्प्युटर्सच आहे. आणि त्यानंतर मी त्याचं मग एकापाठोपाठ एक स्वतःच शिकायला सुरुवात केली. बरं. आताची मुलं खऱ्या अर्थाने नशीबवान आहेत, म्हणजे त्यांच्याकडे इतक्या सगळे रिसोर्सेस शिकायला आहेत. हो. कधी-कधी असं वाटतं त्यावेळेला हे असतं तर आपण काय शिकू शकलो असतो. पण तेव्हा बरोबर. एखादंच पुस्तक कधीतरी मिळायचं, तेही हं. नसायचं, त्याची झेरॉक्स, बरोबर. धडपड करून एकच कॉम्प्युटर असायचा, त्याला रांग लागलेली असायची. तासनतास थांबून तो कधीतरी बरोबर. अर्धा तास मिळायचा. असं करत शिकलो. पण मग ते मला इतकं आवडायला लागलं आणि त्यावेळेला आय-टीची खरी बूम सुरू झाली होती आणि मग मी एका कंपनीमध्ये मुंबईला अर्ज केला नोकरीला आणि त्यांनी बोलावलं आणि ते सी लँग्वेज त्यावेळेला म्हणतात ती त्याच्यावरचा जो इंटरव्ह्यू होता. तर मी अक्षरशः म्हणजे प्रश्न विचारायच्या आत उत्तर इतक्या वेगाने ती उत्तरं दिली. त्यामुळे बरं. तिथे सिलेक्शन झालं माझं. आणि मग नंतर कामानिमित्त वेगवेगळे अनुभव मिळाले. खूप काय-काय शिकायला मिळालं. काही अडचणीही आल्या, चुका झाल्या. हं. हे सगळं केल्यानंतर एक माझ्या लक्षात गोष्ट येत गेली, की भारतामध्ये तुम्ही तंत्रज्ञानाला चिकटून राहिलात. म्हणजे उदाहरणार्थ
खूपच तुमचं काम हे मशीनशी रिलेटेड आहे हो. आणि तुम्ही थोडंसं पीपल मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो, हो. काही प्रमाणात बिझनेस डेव्हलपमेंट या गोष्टींपासून थोडेसे दूर राहिला, तर तुम्हाला तशा संधीच दिल्या जात नाहीत. म्हणजे बरोबर. तुम्हाला काही काळानंतर मॅनेजर व्हावंच लागतं. तुम्हाला ते आवडू दे, न आवडू दे, बरोबर आहे. तुमचं कार्यक्षेत्र आवडीचं सोडून तुम्ही मॅनेजरच व्हायचं, अशी एक समजूत भारतात दुर्दैवाने रुजलेली आहे. हं. त्या माणसाला कितपत जमतं हा भाग वेगळा, त्याला कितपत आवडतं हा भाग वेगळा. परदेशांमध्ये असं नसतं. म्हणजे उदाहरणार्थ बरोबर. इंग्लंडमध्ये हं. मी एका अमेरिकन एक्सप्रेसमध्ये मी काम करायचो. तर त्यावेळेला मला जो माणूस तिथे काम द्यायचा, म्हणजे हो. जो माझा सुपरवायझर म्हणून, त्या माणसाचं वय त्यावेळेला मला आठवतंय साधारण 60 होतं. बरं. माझं वय त्यावेळेला काय 22-23 असेल. त्याचं वय 60 होतं. आणि बोलता-बोलता मी त्याला विचारलं, की "तुम्ही काय केलं त्याच्या आधी?" हं. तर तो माणूस काही वर्ष सुतारकाम करायचा. म्हणजे हे खरोखर त्याने मला सांगितलेलं आहे. त्यानंतर तो ड्रायव्हर होता. त्यानंतर प्लंबर होता आणि त्यानंतर तो सॉफ्टवेअरमध्ये आला. शिकला आणि त्याला अमेरिकन एक्सप्रेसने घेतलं. अरे बापरे! आपल्याकडे असं होऊ शकत नाही नाही. जवळपास. म्हणजे अगदी. एकदा तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये आलात, हो. की काही वर्ष तुम्ही प्रोग्रामिंग करायचं आणि त्यानंतर मॅनेजर व्हायचं. असंच हो. असा शिक्का बसलेला आहे. बरं. इतर कुठल्या क्षेत्रांमधनं तर तुम्ही यात येणं जवळपास अशक्य आहे. अगदी. हे सगळं बघितल्यावर मला थोडंसं ते असह्य व्हायला लागलं. म्हणजे मी एक साधारण 20-25 वर्ष नोकरी केली. पण त्यानंतर मला हे असं वाटायला लागलं, की आपण खऱ्या शिकण्याच्या दूर जातोय आणि माझ्यामधली अस्वस्थता खूप वाढली. हं. तोपर्यंत मी लिहायला वगैरे पण खूप लागलेलो होतो. एका अर्थाने आर्थिक ज्या आपल्याला समस्या असतात, हो. कौटुंबिक म्हणजे एका दृष्टीने त्या बऱ्यापैकी संपलेल्या होत्या. म्हणजे असं काही मी म्हणत नाही, की आता मला पैशांची काही गरज नाही. पण बरोबर. अगदी त्यासाठी खूप जे आपण सातत्याने धडपड करत असतो, तशी वेळ आता राहिलेली नाहीये. मग आपण काय करूया? मग आपल्या आवडीचं काम केलेलं चांगलं. हं. असं म्हणून मग मी ती नोकरी सोडली. पण ती सोडत असताना मी माझं एकतर आय-टीमध्ये शिकवण्याचं काम खूप वाढवलं ओके. आणि दुसरीकडे लिखाण. तर त्यामुळे मला आता मी गमतीने असं म्हणतो, की लोक मला जे आवडतं ते काम करण्यासाठी पैसे देतात. अशी त्याची पण थोडीशी हे गंमत. सर खूप लोकांसाठी हे खूप मोठं स्वप्न असतं आणि सातत्याने ती भीती असते डोक्यामध्ये, की अरे हे होईल की नाही? आपण करावं की नाही? करावं की नाही? आणि 99% लोकं नाही करू शकत. म्हणजे तो वेळ निघून जातो, पण ते करू शकत नाहीत. म्हणजे हे खूपच चांगली गोष्ट आहे. सर दुसरं असं, की पहिल्यांदा जेव्हा तुमचं पुस्तक प्रकाशित झालं, त्यावेळेस असं काही वाटलं नाही का, की होईल का? किंवा ते अपयश म्हणतो ना आपण, त्या अपयशाची भीती, त्या सगळ्या गोष्टींना कसं सामोरं गेलात? कसा तो गमतीची गोष्ट अशी, की मला ते कळायचं वयच नव्हतं. म्हणजे माझं अच्छा. पहिलं पुस्तक आलं ते 1991 साली आलं. त्यावेळेला माझं वय 17 वर्षांचं होतं. बरं. मला कळतच नव्हतं म्हणजे की हे अपयश वगैरे काय असतं. बरं, तर बरं, बरं. ते पुण्यामध्येच त्यावेळेला दिब देवधर नावाचे मोठे क्रिकेटपटू होऊन गेले. हो. त्यांनी वयाची 100 पण गाठली. बरं. तर त्यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन त्यावेळेला झालं होतं. बरं, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी ते आयोजित केलं होतं. बरं. आणि मला काही म्हणजे कळण्याचं वयच नव्हतं, की हे अपयश वगैरे काय असतं. मला खूप मजा झाली उलटी. बरं, बरं. आणि ती मजा इतकी आली, की मला असं वाटलं, की आपण हे आणखीन पुढे केलं पाहिजे. तर ओके. कदाचित यामुळे असं घडलं असेल, की अपयश काय असतं याची जाणीवच नसल्यामुळे मी ते करत गेलो. खरं. आणि नशिबाने ते लोकांना आवडत गेलं असाही आहे. तर त्यामुळे ते हं. कदाचित होत राहिलं असेल. सर आत्ता म्हणजे मागचा आता तुम्ही सांगत आहात तो साधारणतः 92 पासूनचा जो काळ आहे. म्हणजे आय-टी सेक्टरने पूर्ण टेक्नॉलॉजीने पूर्ण जग म्हणजे आपण म्हणूया खूप मोठ्या प्रमाणात बदलून टाकलंय, बदलत आहे. आणि पुढचे इफेक्ट काय असतील माहीत नाही म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला लेटेस्टमधला एक प्रश्न विचारावासा वाटतो तुम्हाला. आत्ता एक 2-3 दिवसाच्या पूर्वी एक बातमी होती, की पाटील इफेक्ट नावाचं एक काहीतरी नवीन हे आलंय आणि त्याच्यामुळे 23 लाख कोटीने काहीतरी मार्केट पडून गेलंय. तर आमच्यासारख्यांना ज्यांना आय-टीमध्ये पूर्ण अनभिन्नच आहे, अडाणी आहोत असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्यासाठी ते पूर्णच नवीन आहे. तर हा काय इफेक्ट होता? आणि ह्याच्यात काय याच्यामुळे काय बदल होणार आहेत पुढच्या काळात? हे सगळं अर्थातच झालेलं आहे एआयमुळे. म्हणजे अच्छा. आत्तापर्यंत एआय बद्दलची समजूत अशी होती, की एआय काही प्रकारची कामं ऑटोमेट आपण ज्याला म्हणतो, स्वयंचलित करू शकतो बरं, आणि उरलेली मात्र काही कामं एआयला साध्य नाही आहेत. बरं. खास करून ज्या कामांमध्ये मानवी बुद्धी, मानवी क्षमता वेगळ्या प्रकारची थोडीशी लागते, हो. अशी कामं एआय करू शकणार नाही, अशी आत्तापर्यंतची समजूत होती आणि ती अजूनही काही अंशी खरी आहे. अच्छा.
आता काय झालं, की Anthropic नावाची कंपनी आहे. म्हणजे आता एआयची एक जागतिक पातळीवर अक्षरशः जीवघेणी म्हणू आपण, अशी हो. स्पर्धा चालू आहे. मग अच्छा. त्या स्पर्धेमध्ये ओपन एआय नावाची कंपनी आघाडीवर आहे. बरं, Google अर्थातच आहे. बरं. Anthropic आहे. त्यानंतर Microsoft ओपन एआयच्या पाठीशी आहे, पण स्वतंत्रपणे Microsoftची पण धडपड चालू आहे. Oracleची चालू आहे. बरं. अशा सगळ्या मोठमोठ्या कंपन्या, कारण आता एआयची लढाई जो जिंकेल, हो. तो जगावर राज्य करेल, अशी आता परिस्थिती आहे. बरं, त्यातली ही Anthropic नावाची जी कंपनी आहे, तर त्यांचं एक Claude नावाचं सॉफ्टवेअर आहे. बरं. तर हे Claude म्हणजे काय? तर जसं ChatGPT आहे, Googleचं Gemini आहे, चीनचं जे मध्यंतरी DeepSeek आलेलं होतं. हो. अशा प्रकारचं हे एआयचं मॉडेल आहे. म्हणजे तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता, तो उत्तर देतं वगैरे. हं. आता या Anthropic वाल्यांनी काय केलं, तर या Claude सॉफ्टवेअरमध्ये नवीन अशा गोष्टी भरल्या, की ज्यामुळे आत्ता भारतामधल्या सॉफ्टवेअर कंपन्यांना अमेरिकी कंपन्या मोठमोठी कंत्राटं देतात. बरं. म्हणजे आमचं उदाहरणार्थ ऑफिस ऑटोमेशन, हो. कॉल सेंटर, हं, हं. बँकिंगचं सगळं काम किंवा आपण ज्याला म्हणतो बॅकएंड ERPचं काम किंवा एकूण अकाउंटिंग, परचेस, सेल्स अशी वेगवेगळ्या विभागांची कामं ऑटोमेट करण्यासाठीचं जे सॉफ्टवेअर लिहावं लागतं किंवा ते मेंटेन करावं लागतं. ही सगळी कामं आत्ता Infosys, TCS, Wipro वगैरे या सगळ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर मिळतात. बरं. ही सगळी कामं या Anthropicच्या Claudeच्या नवीन त्यांनी कोवर्क नावाचं एक सॉफ्टवेअर लॉन्च केलं. त्या कोवर्कमध्ये ही जवळपास सगळी कामं आत्ता या कंपन्यांना जेव्हा कंत्राटं दिली जातात त्यासाठीचा जो खर्च येतो, हो. त्या खर्चाच्या कदाचित 1,000अंश किंवा काही वेळेला 1,00,000अंश, 1,00,00,000अंश बापरे! एवढ्या किमतीत ते होऊ शकतं. म्हणजे इथे समजा तुम्हाला 50 माणसं भारतात नेमावे लागतील त्यासाठी. हो. ते काम आता ते सॉफ्टवेअर एका माणसाच्या खर्चात करतं. बापरे! ही 50 माणसं हे काम करण्यासाठी समजा 6 महिने, वर्ष घेणार असतील. हं. पुन्हा त्या सगळ्या कामांमधल्या अडचणी, त्यांच्यामधला तो संवाद, सगळे इतर नेहमीच्या कटकटी, बरोबर. हे सगळं न करता ते सॉफ्टवेअर एआय सॉफ्टवेअर शांतपणे एकटं करतं आणि काही बापरे! तासांमध्ये करतं. अरे बापरे! आता भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांच्या शेअर्सना आत्तापर्यंत जी आलेली किंमत होती, ही या आधारावर होती, की यांना अशा प्रकारचं काम मिळत राहणार, ते वाढतच राहणार. हो. आणि या गृहीतकाला एवढा प्रचंड मोठा हादरा या कोवर्कनी दिलेला आहे. Googleनी पण पुन्हा त्यांचं सॉफ्टवेअर आणलं. बरं, पलांतीर नावाची आणखीन एक कंपनी, त्यांनी ERP ऑटोमेट करण्यासाठीचं सॉफ्टवेअर आणलं. बरं. या सगळ्यामुळे भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांचं भवितव्य काय? असा प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा अर्थ असाही नाही आहे, की या कंपन्या संपल्या. त्यांना निश्चितच काम येईल. पण आत्ता ज्या प्रकारचं काम आहे, ते काम इथून पुढे येणार नाही. हे हो. निश्चित आहे आणि तेवढ्या प्रमाणावर ते लोकांना घेतील का? हं. असा दुसरा प्रश्न आहे. सर, पण हे असं नाही झालं का, की स्वतःच्या पायावर अ, हा मुद्दा अतिशय बरोबर आहे आणि अतिशय हं. दुर्दैवी आहे. जेफ्री हिंटन जे एआयचे जनक मानले जातात, हो. आधुनिक एआयचे, हो, त्यांना हो. एआयचे गॉडफादर असं म्हटलं जातं. त्यांनी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं यासाठी. अच्छा. त्यांच्या जाहीर मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे अनेकदा, की एआयमुळे आपण जे म्हणतो 1% आणि 99% जगात ती जी दुही आहे, हो. ही आणखीन भयंकर होणार आहे. हे हो. ते स्वतःच सांगतात आणि ते म्हणतात, की मला याचा खेद वाटतो कारण हे तंत्रज्ञान येण्यामागे माझा मोठा हात आहे. बरं. आणि या कारणासाठी त्यांनी Googleमधली त्यांची नोकरी सोडली. म्हणजे Googleनी त्यांना अशी मानाची नोकरी दिली होती. बरं. ती नोकरी त्यांनी सोडली आणि स्वतः जबाबदारी स्वीकारली, की ही परिस्थिती येण्याला मी काही अंशी कारणीभूत आहे. आणि हे आपण टाळू शकत नाही. म्हणजे यामधला दुर्दैवाचा भाग असा, की कुठला उद्योगपती उद्या म्हणेल, हो. की नाही बाबा मी लोक कल्याणकारी, कामगार कल्याणकारी कामं करतो. नाही, बरोबर. मला नाही. एआय नको. मी माणसांना नेमतो. ते बरोबर. काम माणसांकडून करून घेतो आणि त्यांना पगार देतो. कशाला करेल तो? जर का तेच काम 1/100, 1,00,000अंश याच्यात होणार असेल आणि हो. पुन्हा माणसांना नेमायची आणि ते सगळं मॅनेज करायची कटकट नको. असं असेल तर कुठलाही उद्योगपती हे करणार नाही. कुठलं सरकार त्यांना रोखणार आहे? बरोबर. कारण आपल्याला माहिती आहे शेवटी हे हो. सगळं कसं चालतं. प्रॉफिट मेकिंग असतं सगळं. त्यामुळे हे थांबणं अशक्य आहे. बरोबर आहे. तर सर, या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे आयटी सेक्टरमधल्या पण नोकऱ्या प्रचंड प्रमाणात कमी होतील ना? निश्चित होतील आणि त्यांचं स्वरूप खूप बदलेल. म्हणजे अच्छा. एक याचं मला नेहमी आत्ता कुतूहल वाटतं, थोडीशी भीती वाटते. मोठमोठ्या शैक्षणिक संस्था ज्या हं. उघडून ठेवलेल्या आहेत, मोठमोठे इंजिनिअरिंग कॉलेजेस, मला काही एका विशिष्ट संस्थेबद्दल बोलायचं नाही आहे. बरोबर आहे. पण ज्या पातळीवर या संस्था उभ्या करून ठेवलेल्या आहेत, मोठमोठ्या इमारती आहेत, मोठमोठे कोर्सेस चालवले जातात, हो. त्यांची पुढच्या 5 वर्षांमध्ये, 10 वर्षांमध्ये कितपत
गरज राहील असा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही रोजच्या बातम्या वाचत असाल, हो. दररोज विधान येतं कुठल्या ना कुठल्या मोठ्या अमेरिकन या AI कंपनीच्या CEOचं, हो. की पुढच्या 1 वर्षांमध्ये 80% नोकऱ्या ऑटोमेट होतील, 90% नोकऱ्या जातील. आणि ही काही त्यांच्या या भाकड कथा नाही आहेत. ते स्वतः बरोबर. हे तंत्रज्ञान तयार करतायत. हो. त्यांना हे माहिती आहे आपण काय करतोय. कित्येक जण हिंटनसारखे या नोकऱ्या सोडतायत. कारण त्यांना जाणीव होती की आपण काय म्हणजे हा बरोबर. बाटलीचा राक्षस बाहेर काढलेला आहे. हो, हो. असं असताना मला वाटतंय आपला देश अजून त्या मानाने सुखासीन अवस्थेत आहे. म्हणजे बरोबर आहे. कोणाला जाणीव नाहीये. म्हणजे येस. मी वैयक्तिक पातळीवर असं म्हणतो, मी जेव्हा AI शिकायला सुरुवात केली, हो. मलाही सुरुवातीला वाटायचं की लोक हे अतिरेकी काहीतरी विधानं करतात किंवा हं, खरं हं. इतकं काही भयंकर होणार नाही. आत्ताचं माझं मत, आणि हे काही मी त्यातला तज्ञ नाही, अभ्यासक म्हणून मी सांगतो किंवा विद्यार्थी म्हणून सांगतो. माझं प्रामाणिक मत आहे की AI ही महाभयानक त्सुनामी आहे. बरं. आणि ती ज्या वेगाने आपल्या पाशी येते त्याचा आपल्याला अजून अंदाज नाहीये. बहुसंख्य लोकांना अंदाज नाहीये. कारण त्याबद्दल तेवढा अवेअरनेस नाहीये. आणि ज्या वेगाने ती येऊन लोकांवर आदळेल, हो. त्यांना भान सुद्धा राहणार नाही. त्यांना जाणीव सुद्धा सावरायला वेळ. होणार नाही हं. काय घडलेलं आहे. आणि ते घडून गेलेलं असेल. तर आता हे म्हणजे पूर्ण जागतिक लेव्हलच्या ह्या सुनामीचा आपण विचार करतोय. मला फक्त आता आपण पुण्यातून आहे. तुम्ही पण 25 वर्ष पुण्यात झाले. मला पुण्याचं जे एकंदर अर्थकारण आहे, त्याच्यावर AIचं आणि सॉफ्टवेअर हे जे काही कंपन्या आल्या त्यांचा खूप मोठा परिणाम आहे. आणि ह्या कंपन्यांच्याच बिझनेसवर जर एवढा मोठा परिणाम झाला, की एका दिवसात जर एवढं 23 लाख कोटीचं हे घसरलं सगळं मार्केट, तर पुढं काय होईल डेंजर आहे ते. ह्या सगळ्यांचा परिणाम ह्या सगळ्या पुण्याच्याही वातावरणावर कसा होईल असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं उद्योगाचं स्वरूप खूप बदलेल. बरं. आत्ता एक दुर्दैवाची गोष्ट काही गेली वर्ष घडलेली होती, की अतिशय हुशार मुलं, म्हणजे अगदी साध्या कुटुंबातनं आलेली पण तल्लख मुलं, सगळेजणं कम्प्युटर आणि ITच्या मागे पळायचे. बरोबर. मेकॅनिकल सारखी शाखा किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग, इतर ज्या सगळ्या शाखा आहेत तिथे हुशार मुलं यायचीच नाहीत. आणि मोठमोठ्या उद्योगपतींची ही विधान आहेत, की आम्हाला चांगले विद्यार्थीच मिळत नाहीत. तर बरोबर. आम्ही कशी म्हणजे आमची हं. कंपनी आणखीन पुढे नेणार आणि नवीन संशोधन कसं करणार? हं. जे असायचे ते अमेरिकेला निघून जायचे. बरोबर. आता AIमुळे आणि ट्रम्पमुळे हो. काय झालंय, की या मूळ शाखांना पुन्हा खूप मागणी आली आहे. बरं. म्हणजे आत्ता मी एका महाविद्यालयात गेलो होतो, तिथे मला त्यांनी सांगितलं, की मेकॅनिकलची त्यांची शाखा नुसतीच भरली नाही. यावर्षी त्यांना नवीन एक आणखीन ब्रांच मेकॅनिकल किंवा नवीन सीट्स ओपन कराव्या लागल्या. वाह! आणि मला असं वाटतं ही चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. कारण मूळ शाखांकडे पुन्हा विद्यार्थी परततायत. बरोबर. कारण काही असू दे. हो, हो. हा ट्रेंड वाढेल. म्हणजे AIमुळे सगळं संपेल असं अजिबात नाही. कोणी म्हणू नये. बरं. ITमधल्या नोकऱ्यांचं स्वरूप खूप बदलेल. अच्छा. साधं उदाहरण सांगायचं तर आत्तापर्यंतचे अभ्यासक्रम कसे होते किंवा आहेत. हो. 4 वर्ष मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या इतर विषयांबरोबर बरं. त्याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग कसं करायचं हे शिकायचे. म्हणजे एका पाठोपाठ एक C प्रोग्रॅमिंग, C++ प्रोग्रॅमिंग, जावा, पायथन नुसतं आदळायचे म्हणजे या हो, हो, गोष्टी. हो, हो. आता एवढं सगळं शिकून जवळपास काही उपयोग नाहीये. बरं. कारण तुम्ही या क्लॉडकडे गेलात किंवा दुसरं एक GitHub Copilot नावाचं मायक्रोसॉफ्टचं टूल आहे. बरं. कर्सर नावाचं टूल आहे. असंख्य आहेत. विंडसर्फ नावाची. बरं. तिथे तुम्ही फक्त इंग्लिशमध्ये त्याला सांगितलं, तेही चुकीच्या इंग्लिशमध्ये. समजा मी लिहिलं, बरं. की मला उदाहरणार्थ वेबसाईट तयार करायची आहे. हं. त्या वेबसाईटमध्ये साधारण हे मला पाहिजे आणि त्यासाठीचं सॉफ्टवेअर मला लिहून दे. बरं. पुढच्या मिनिटभरात अख्खी वेबसाईट तयार करायचं सॉफ्टवेअर तुमच्या पुढे येतं. आणि ते बिनचूक चालतं. म्हणजे त्याच्यात कुठेतरी त्रुटी आहेत, चुका आहेत. काहीही करायची गरज नाही. ते आहे ते सॉफ्टवेअर जसंच्या तसं तुम्ही घेऊन एखाद्या सर्व्हरवर टाकलत. समजा तुम्ही त्याला सांगितलं ते सर्व्हरवर कसं टाकायचं मला माहीत नाही बाबा, तेही सांग. बरं. तेही तो करून देतो. बापरे! म्हणजे जे 4 वर्ष मेहनत घेऊन इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही हो. शिकता किंवा 3 आणि 2 MSc वगैरे हो. करता. हो. हे सगळं काम क्षणार्धात आता हे टूल्स करू शकतात. बरं. याचा अर्थ तुम्ही आता हे शिकायचंच नाही असं होतं का? मला असं अजिबात वाटत नाही. मला उलटं वाटतं. मला बरं. असं वाटतं, की उलट हे आणखीन जास्त खोलात जाऊन शिकलं पाहिजे. बरं. कारण ते प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करण्यासाठी काय करावं लागेल याच्यात खूप अडचणी येतात. म्हणजे यांनी सॉफ्टवेअर जरी लिहून दिलं, हं. तरी ते चालवण्यासाठीचा पुढचा 5-10% जो प्रवास आहे तो खूप क्लिष्ट असतो. बरं. तो समजण्यासाठी तुम्हाला मुळात हे समजलं पाहिजे. आणि आता दुर्दैवाची गोष्ट यामधली अशी आहे, की या सगळ्या गोष्टी मूळ शिकण्याकडचा कल खूप कमी झालेला आहे. बरोबर. आपल्याला माहिती आहे बरोबर आहे. कॉलेजांमध्ये ट्रेंड काय येस, असतो. येस, येस. अगदी. आलेला कुठली परीक्षा
प्रश्न आले की ChatGPTला विचारून तिथनंच उत्तरं दिली जातात. बरोबर आहे. अशी जर मुलं शिकत असतील आणि इकडे अशी परिस्थिती असेल तर काय होईल? हे मी सांगू शकतो. बरोबर आहे. हे सर असंच झालं, की मी जेव्हा आता UPSC, MPSCच्या मुलांना आम्ही शिकवतो, त्यावेळेस त्यांना सांगतो, की बाबांनो, सामाजिक आणि इकॉनॉमिकल भूगोल शिकायचा असेल, तर आधी प्राकृतिक भूगोल शिका. आणि मुलं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना बरोबर. वाटतं याला काय थोडेसेच मार्क आहेत. बरोबर. पण ते शिकल्याशिवाय तुम्हाला पुढचं समजतच नाही. बरं. तसं ही जर सुनामी टाळायची असेल किंवा पुढे तुम्हाला जायचं असेल, तर हे बेसिक शिकणं तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. सर मला म्हणजे एक कुतूहल म्हणून असं वाटतं नेहमी, की प्रादेशिक भाषा म्हणजे आता मराठीसारख्या भाषा आहेत आपल्या. मराठीसारख्या भाषांमध्ये जर आपण शिक्षण घेतलं पुढचं, तर ह्याच्यातली जी संशोधक वृत्ती आहे, जी आता आपण बोललो, की बेसिक शिकून घेऊन त्याच्यात काहीतरी संशोधन करण्याची, तर त्याला कुठेतरी चालना मिळू शकते का? म्हणजे इंग्लिशमधून किंवा परक्या भाषेतून शिकण्यापेक्षा आपल्या प्रादेशिक भाषेतून शिकल्यामुळे ही जी संशोधक वृत्ती आता तुम्ही सांगितलं ती पाहिजे आपल्याला पुढच्या काळात. तर त्याला काही मदत होईल असं म्हणजे होऊ शकते का? माझं प्रामाणिक मत आहे की आपण मराठीमध्ये शिकावं. मी स्वतः मराठीमध्ये पूर्ण शिकलेलो आहे. बरं, माझी तुम्ही दोन्ही सगळं शिक्षण मराठीतून झालं? 7वी नंतर थोडंसं एक फक्त गणित आणि सेमी मला टाइप. वाटतं असं सेमी होतं. टाइप. हो, हो, अ, हो. पण बाकी सगळं माझं शिक्षण मराठीत झालंय. बरं. माझी दोन्ही मुलं म्हणजे आता काही जण म्हणतील नाही तो काळ तसा होता. माझी दोन्ही मुलं आत्ता जी गेल्या काही एक 15 वर्षांपूर्वी शाळांमध्ये होती. आता बरं. ती आता नोकरीला लागली. बरं. पण ती दोघंही पूर्ण मराठी माध्यमात शिकलेली आहेत. म्हणजे आग्रहाने आम्ही त्यांना मराठी माध्यमात घातलं बरं. आणि त्यांचं आत्तापर्यंत कुठेही अडलेलं नाही. बरं. दोघांनाही उत्कृष्ट मराठी येतं, उत्कृष्ट इंग्रजी येतं. बरं. दोघांनाही 2-2 परदेशी भाषा त्या भाषेच्या अत्युच्च पातळीच्या येतात. त्या भाषा ते शिकवतात. वाह! म्हणजे हे मला माझं म्हणून काही सांगायचं नाही. मला एक उदाहरण म्हणून मोठी गोष्ट सांगायचं आहे आहे, सर ही. की हे कुणालाही साध्य आहे. म्हणजे जर का तुमच्यामध्ये हो. खरोखर आवड असेल, घरातलं वातावरण थोडंसं पोषक असेल, हो. कुणीही हे करू शकतं आणि त्याच्यात भाषेचा अडसर अजिबात येत नाही. बरोबर. उलट मराठीमध्ये शिकल्यामुळे तुम्ही आजूबाजूच्या परिसराशी जास्त चांगले जोडले जाता. हो. घरातल्या लोकांशी संवाद साधू शकता आणि त्याच्याबरोबर इतर ज्या कुठल्या भाषा आहेत त्या आत्मसात करायला काहीच अडचण येत नाही. कारण एक भाषा कशी शिकायची बरोबर. हे तुम्हाला कळलं. इतर भाषा या काय फक्त सिंटॅक्टिकली आपण म्हणू, ज्याला आपण म्हणू नवीन त्या भाषेचं ग्रामर, सिंटॅक्स बरं. शिकणं हा त्यामधला भाग असतो. आणि तुमची एकदा मातृभाषेमध्ये विचार करायची सवय एकदा निर्माण झाली, हं, हं. खरोखर म्हणजे तुम्ही वेगळा विचार करू शकता. तुमचा आत्मविश्वास एक वेगळ्या प्रकारचा असतो. बरं. तुमची भाषा खूप समृद्ध होते आणि इतर सगळ्या भाषांमधलं उदाहरणार्थ मराठीत आपण कसं आणू शकू हो. किंवा मराठीमधलं तिथे कसं नेऊ शकू असा विचार खूप वेगवेगळ्या अंगांनी येऊ शकतो म्हणजे संशोधक वृत्ती वाढायला त्याची खूप चांगली मदत होऊ शकते. असं मला वाटतं. म्हणजे अर्थात नुसतंच मराठी माध्यमात शिकून हे होणार नाही, नाही, पण तुम्हाला ते थोडंसं डेव्हलप करावं लागेल. आणि त्याच्या सोबत तुम्हाला बाकीचं पण शिकावं लागेल. बरोबर. मग नुसतं मराठीत शिकलं म्हणून ते होईल अशातला काही भाग नाही. सर तुम्ही जेव्हा मराठीत पुस्तकं लिहायला सुरुवात केली, तेव्हा खास काय अडचणी गेल्यात? कारण हा प्रश्न तुम्हालाही आला असेल त्यावेळेस, की मराठीतून कोण वाचेल किंवा काय असं. तर त्यावेळेसचा कसा अनुभव होता? 1-2 गोष्टी होत्या. पहिली गोष्ट म्हणजे मराठीमध्ये हे आपण वाचतोय म्हणून हे बोजड आहे, हो. असं कोणालाही वाटता कामा नये. बरं. असा एक त्यामागचा हेतू होता. हं. दुसरा म्हणजे आपण या लेखाचे किंवा पुस्तकाचे वाचक असू, बरं. तर आपल्याला काय वाटेल? हो. अशी भावना सुरुवातीला थोडीशी मनात असायची. हं. आता ती पूर्ण निघून गेली. म्हणजे बरं. कदाचित सरावाने ते होत असेल. पण सुरुवातीला लिहिल्यानंतर मग मी ते तपासून बघायचो, की अरे मी आता हे वाचतोय, हे कुणी दुसऱ्याने लिहिलंय तटस्थपणे हं, हं. आणि मी वाचतोय. मग कुठेतरी खटकायचं. मग हे असं कसं बरं लिहिलंय काहीतरी, हे वाक्य इथे नको होतं किंवा हे आपण बदललं पाहिजे. हं. असं सुरुवातीला खूप करावं लागलं. बरं. पहिल्या काही लेखांच्या बाबतीत, पुस्तकांच्या बाबत. काही वेळेला तर ते फाडून टाकलं. म्हणजे हे बरं. काहीच्या काहीच झालेलं आहे असं. अच्छा. पण हळू-हळू थोडंसं ते जमतंय असं वाटायला लागलं. मग काही जण सूचना द्यायचे, काही जण कौतुक करायचे. ते सगळं त्याचं योग्य आपण बॅलन्स साधला पाहिजे. म्हणजे कौतुकाने हुरळून जाता कामा नये आणि सूचना बरोबर आहेत ना, हे तपासून त्या अंमलात आणणे. बरं. असं थोडंसं केलं. मला वाटतं एक वर्षभर झालं असेल. हो. अर्थातच वर्तमानपत्रांमधले किंवा पुस्तकांच्या ठिकाणचे संपादक त्यांची पण खूप मदत व्हायची. बरं. ते अनेकदा गोष्टी सुधारायचे. एक म्हणजे आता थोडी खेदाची गोष्ट आहे पण मी सांगतो. येस. मराठीमध्ये माझं शिक्षण झालेलं असलं तरी त्यानंतर नोकरी वगैरेच्या निमित्ताने मराठी
लिहिण्याचा, वाचण्याचा माझा कायम हे होतं. पण लिहिण्याचा सराव जवळपास 10 एक वर्ष पूर्ण तुटला होता. बरं. त्यामुळे पुन्हा मराठीत लिहायला लागल्यानंतर माझं शुद्ध लेखन म्हणजे त्याच्यामागे अ जोडावं असं होतं. अशुद्ध अच्छा. लेखन असं होतं. अच्छा. आणि खूपच म्हणजे मला लाज वाटते हे सांगायला, पण भयंकर चुका व्हायच्या. बरं. पण नशिबाने ते सुधारून घेतलं जायचं. मग मी ठरवलं की आपल्या हातनं हे होता कामा नये. मग त्याच्यावर मी खूप मेहनत घेतली. शुद्ध लेखन आता जवळपास म्हणजे एखादा शब्द कधीतरी असं वाटतं की अरे हा ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे. पण ते सोडून आता तशा काही अडचणी येत नाहीत. ओके. आणखीन एक म्हणजे आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाशी कदाचित हो. थोडी संबंधित नाहीये. पण मला आणखीन एक आठवण सांगावीशी वाटते. विजय तेंडुलकर जेव्हा गेले, हो. तर ते इथे शेवटी प्रयाग हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड होते. बरं. आणि ते गेले त्यानंतरची बातमी मी वर्तमानपत्रात वाचली. तर त्यावेळेला त्या बातमीत असं म्हटलं होतं, की अखेरपर्यंत ते लिहीत होते. अच्छा. एवढा मोठा माणूस म्हणजे बरोबर. आता त्या माणसाच्या मनात मृत्यूविषयी काय भावना असतील वगैरे हा सगळा म्हणजे खूप मोठा विषय आहे. बरोबर. त्या जोडीला मी असं वाचलं, की ते शेवटपर्यंत लिहीत होते आणि यासाठी त्यांचा लॅपटॉप त्यांच्याबरोबर होता. बरं. आणि मी सगळं हाताने लिहायचो. बरं. आणि मग मी विचार केला कारण मराठीमध्ये ते टायपिंग वगैरे कोण करणार अशी आता बरोबर. तेव्हाची म्हणजे हो, हो, 2000 हो. काय 6-7 वगैरेची गोष्ट असेल. अ, कदाचित साल चुकत असेल माझं हां ना. थोडं पण अंदाजे. हं, हं. मग मी म्हटलं, की विजय तेंडुलकरांसारखा माणूस जर त्यांनी त्यांच्या वयामध्ये जिद्दीने मराठी टायपिंग शिकून घेतलं होतं. आपण त्या क्षेत्रात काम करतो. बरोबर. आपल्याला पुन्हा लाज वाटली पाहिजे, की आपल्याला टायपिंग करता येत नाही मराठीत. हं, हं. म्हणून मी मेहनत घेऊन मग ते मराठीत त्याचा फॉन्ट मिळवला, सॉफ्टवेअर मिळवलं. बरं. जो लेख हाताने लिहायला मला अर्धा तास लागला असता, बरं. तिथे झगडून 2 वाक्य लिहायला मला अर्धा तास लागायचे. बरं. अर्धा काय 1 तास लागायचा. अच्छा. मग मी म्हटलं काहीही केलं तरी आपण हे जिद्दीने सोडायचं नाही. हं. असं म्हणून मी नेटाने ते करत राहिलो. मग तो वेग वाढला, चुका कमी झाल्या. अच्छा. आत्ताची परिस्थिती अशी आहे, अगदी या क्षणीची, की मी मराठीमध्ये जास्त वेगाने टाइप करू शकतो इंग्रजीपेक्षा. बरं. असं खूप काही चुकांमधलं शिकायला मिळालं, लोकांकडनं शिकायला मिळालं. पण मजा आहे. स्वतःमधले शोध लागत गेले. बरोबर. अगदी. म्हणजे मी आता जेव्हा आम्ही वर्गामध्ये शिकवतो ना, त्यावेळेस मुलं बरेचदा विचारतात, की "सर हे इतकं करायला किती वेळ लागेल? आणि मग याला शॉर्टकट नाही का काहीतरी?" असं ते विचारतात. मी त्यांना हेच सांगतो, की "बाबा सायकल चालवत असताना वेळ लागू शकतो शिकायला. पण एकदा तुम्ही शिकलात, की त्याच्या कितीतरी मोठं अंतर तुम्ही त्या सायकलच्या आधारावर जाता." हे एकदम बरोबर. सिंपल उदाहरण आहे छोटंसं. तसं तुम्ही सांगितलंत. सर मला पुन्हा एक कुतूहल आहे या गोष्टीबद्दलचं. तुम्ही जेव्हा हे सगळं करता, म्हणजे इतका वेळ आता तुम्ही 80 एक पुस्तकं लिहिलीत. तर हे शेड्यूल तुमचं कसं असतं? किती वेळ साधारण तुमचा रोजचा लिखाणामध्ये जातो? आणि त्याच्यासोबत मग तुम्ही टीचिंग पण करता. चांगल्या मोठमोठ्या संस्थांमध्ये तुम्ही टीचिंगसाठी जाता. हे सगळं कसं सांभाळता आणि किती वेळ जातो साधारण म्हणजे लिखाणामध्ये? अ, आता मी मुख्य सी-डॅकमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जातो, वेगवेगळे विषय शिकवायला. बरं. आणि ते सगळे बऱ्यापैकी आधुनिक विषय असल्यामुळे त्याची मला खूप तयारी करावी लागते. म्हणजे असंही आहे, की फार तयारी न करता पण तुम्ही शिकू शकता, मी काय असं म्हणणार नाही. पण अगदी. मलाच ती मजा येत नाही. म्हणजे हां. आपण तिथे जाऊन काहीतरी उगीच पाट्या टाकल्यासारखं वाटेल ते. म्हणजे मला ते अगदी मूळ हो. शेवटपर्यंत कळल्याशिवाय मला ते शिकवायला आवडत नाही. बरं. मग कदाचित काही जण म्हणतात एवढं करायची काय गरज आहे? पण असेल म्हणजे प्रत्येकाचे ची मतं असतील. हं. त्यामुळे मी ते शिकण्यामध्ये प्रचंड वेळ घालवतो. म्हणजे बरं. कधी-कधी एक आपण पॉवर पॉइंटची स्लाईड म्हणू, एक स्लाईड बनवण्यासाठी मी काही वेळेला 1 दिवस घातलाय. बापरे! आणि शेवट केल्यानंतर सुद्धा असं वाटतं, की नाही मनासारखी झाली नाही आणखीन पुढच्या दिवशी पण असंही होतं. बरं. त्यामुळे असं निश्चित सांगता येत नाही. पण सी-डॅकचं जेव्हा माझं काम असतं त्यावेळेला मी दिवसाचे 10-12 तास कधी-कधी तिथेच असतो. म्हणजे सकाळी 8 ते रात्री 8 बरेचदा मी तिथे असतो. बरं. ते नसेल त्यांचं जेव्हा शेड्यूल त्यावेळेला थोडा मोकळा वेळ असतो. मग असंही काही माझं ठरलेलं नाहीये. म्हणजे मला पुन्हा रत्नाकर, मतकरी वगैरे या खूप मोठ्या लोकांचं त्या बाबतीत इतकं कौतुक वाटतं. म्हणजे असं म्हणतात, की हो. रत्नाकर, मतकरी पहाटे उठून शिस्तीने लिहायला बसायचे आणि त्यांचा इतका काटेकोर तो सगळा नियम होता. हो. आणि ते झाल्याशिवाय ते उठायचे पण नाहीत वगैरे, वगैरे. हे म्हणजे हे महानतेचं लक्षण आहे. हो. हे असलं मला काही जमत नाही. बरं. पण म्हणजे मी थोडक्यात शिकणं हो. शिकत नसेल तेव्हा शिकवणं अच्छा.
आणि शिकवत नसेल तेव्हा वाचणं आणि अच्छा. वाचत नसेल तेव्हा लिहिणं. अरे बापरे! असं बहुतेक वेळेला करत असतो. म्हणजे असं काही कुठला टाईट शेड्यूल नसतं. असं नाही. असं काही नाही. पण मला हे कायमच कुतूहल वाटत आलंय. मी जगदीश खेबुडकरांबद्दल असं ऐकलं होतं, की सर ते म्हणजे इथून बसले पुण्यातून तर मुंबईला पोहोचेपर्यंत एका चित्रपटाची गाणी लिहून टाकली होती त्यांनी पूर्णपणे. ती प्रतिभा आहे. म्हणजे प्रतिभा आहे ते. हो, हो, ही हो. महानता अशाच लोकांमध्ये असू शकते. अगदी, अगदी. त्याच्यामुळे मला कायम कुतूहल वाटतं. मी सरांनाही जेव्हा अच्युत गोडबोले सरांना भेटलो होतो, त्यावेळेस त्यांना विचारलं, की "सर किती तास आणि कोणत्या वेळात लिहिता?" म्हणजे एक मोठा तो हे असतो. सर जे सर्वसामान्य उद्योजक आहेत, म्हणजे छोटे अगदी ग्रामीण भागातले उद्योजक आहेत, शहरी भागातले उद्योजक आहेत, छोटे आहेत. ह्या लोकांच्या मनामध्ये एक भीती आहे, की एआयमुळं आपल्या बिझनेसमध्ये पण काही बदल होतील का? कारण सगळेजण सांगतात, की टीचिंग करणाऱ्या लोकांमध्ये सांगतोय, म्हणजे स्पर्धा परीक्षांचं आता टीचिंग करणारे खूप सारे शिक्षक असतात आमच्या संपर्कात. तर ते सांगतात, की "सर याच्यात काय येईल पुढे आणि मग उद्या आज आपल्याला जी भाकरी मिळते आहे, तर ती उद्या मिळेल का? म्हणजे उद्या ते कसं असेल?" ठीक आहे, गव्हर्नमेंट जॉबवर कोणी असेल, तर त्याची गोष्ट वेगळी आहे. पण जे जॉबवर नाही आहेत गव्हर्नमेंट जॉबवर, तर त्यांचं कसं असेल? तर तुम्हाला काय वाटतं, की हा जो म्हणजे सेल्फ काम करणारा एक सेल्फ एम्प्लॉयमेंटचा वर्ग आहे आणि छोटे उद्योजक म्हणेन मी. मोठ्या उद्योजकांचं नको आपल्याला बोलायला आता. पण छोट्या उद्योजकांनी काय केलं पाहिजे अशा वेळेस? कुठल्या गोष्टी अवलंबल्या पाहिजे? मला असं वाटतं, की आपल्या उद्योगाला पूरक हो. असं एआयमध्ये काय आहे? याचा निश्चित प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे आणि तुम्ही छोटे उद्योजक म्हणता अगदी बरोबर आहे. हो. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन म्हणजे आता अशी परिस्थिती आहे, की वैद्यकीय क्षेत्रातली रेडिओलॉजी एक शाखा म्हणून मी सांगतो. बरोबर आहे. रेडिओलॉजिस्ट नावाची गोष्ट कदाचित भविष्यात लागणार नाही. आणि आपण त्याच्या अगदी जवळ आहोत. म्हणजे असं नाही की आणखीन 20 बरोबर वर्षांनी आहे. मी हे म्हणतोय. हो, हो. पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षीपासनं कदाचित रेडिओलॉजिस्ट नावाची गोष्ट लागणार नाही, अशी परिस्थिती आहे. बरं. कारण आत्ता जो एक्स-रे, ई-सी-जी आपण जे काय म्हणू, ते हे जे तज्ञ बघतात आणि त्यानंतर त्याचं निदान करतात. हे सगळं काम एआय काही सेकंदात करू शकतं आज. बरोबर. निष्णात रेडिओलॉजिस्टला सुद्धा इतक्या वर्षाच्या ट्रेनिंगनंतर आणि अनुभवानंतर ज्या गोष्टी एक्स-रे किंवा ई-सी-जीमध्ये दिसणार नाहीत किंवा हं. इतर काय त्यांचे जे साधनं असतील. जे एक्स-रे टाइप जे ते बघतात, ते सगळं एआयला इतकं सुंदर कळतं, की त्यांना त्या एक्स-रेमध्ये जे सापडणार नाही, म्हणजे उदाहरणार्थ एआय सांगू शकतं, की "अरे, त्या रेडिओलॉजिस्टला तुमच्या बघण्यात ठीक आहे, तुम्ही हे अमुक-अमुक सांगितलं, पण त्या माणसाला कॅन्सर पण दिसतोय. हे तुम्हाला कळलेलं नाहीये." बापरे! ही एआयची किमया आहे. याचं बरं. कारण काय, की त्या माणसाचा जो एक्स-रे तुम्ही दाखवलात, त्याच्यासारखे पॅटर्न्स असलेले लाखो एक्स-रे त्यांनी बघितलेले आहेत. बरोबर आहे. आणि अशी कुठलीतरी कंडिशन, की जी इथे पण दिसते आणि तिथे पण दिसते, या अगदी निष्णात माणसाच्या नजरेतनं पण सुटली, बरोबर आहे. ती एआय पकडतं. बरं. याचा अर्थ उद्या रेडिओलॉजिस्ट नावाची शाखा संपुष्टात येईल का? अजिबात नाही. बरं. पण एआयचा वापर करून आपण आणखीन चांगला डायग्नोसिस कसा करू शकू? हे रेडिओलॉजिस्टचं काम राहील. बरं. हे उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवलं, हो. कुठल्याही उद्योगात हेच घडेल. म्हणजे हं. आहे हे काम हं. एआयच्या मदतीने आपण आणखीन चांगल्या प्रकारे कसं करू शकू? बरं. आपली उत्पादकता कशी वाढवू शकू? म्हणजे मी तुम्हाला माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. हो. मी ChatGPT, Gemini वगैरे या सगळ्या गोष्टींचा अतिप्रचंड प्रमाणात वापर करतो. बरं. कुठे करतो, की जिथे मला एखादी गोष्ट शिकायची आहे हो. आणि त्यासाठी ती साधनं उपलब्ध नाही आहेत किंवा एखादी गोष्ट मला येते हो. आणि माझा वेळ त्याच्यात घालवायचा नाही आहे म्हणून मी ते त्यांच्याकडून करून घेतो. अशा दृष्टीने जर तुम्ही एआय वापरलत, माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, आता याला काही आपण आकडा किंवा फुटपट्टी लावू शकत नाही. हं. मला आतनं जाणवतं, की गेल्या 2 वर्षांमध्ये साधारण किंवा वर्षभरात सुद्धा माझी वैयक्तिक उत्पादकता किंवा प्रॉडक्टिव्हिटी जे काम मी करत असेन, कमीत कमी दसपट वाढली आहे. दसपट म्हणतोय मी 10 पट. एका वर्षात. बरं. जे काम मी गेल्या वर्षभरात केलेलं असेल, ते काम मी गेल्या कित्येक वर्षांमध्ये एकत्रित सुद्धा करू शकलेलो नाहीये. हे मला स्वतःला जाणवतं. बापरे! त्यामुळे जर तुम्हाला ती जाण आली, की हो. एआय नेमकं काय करू शकतं आणि तुमच्यासाठी ते कसं पूरक आहे. हं. एआयची भीती बाळगायची गरजच नाहीये. म्हणजे ते इतकं उत्कृष्ट साधन आहे. बरं. पुन्हा मी नोबेल विजेते हिंटन यांच्या वाक्याचा आधार घेतो.
त्यांना विचारलं असतं, की विद्यार्थ्यांना एआय वापरू दिलं गेलं पाहिजे का? ते म्हणतात जरूर वापरू द्या. बरं. पण त्यांच्या चाचण्या अशा प्रकारे घ्या, हं, हं. की ते एआय उत्तर देतंय का ते देतायत हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे त्यांचं उदाहरण म्हणून सांगतो. हं. ते म्हणतात पेन एंड पेपर बेस्ड चाचण्या घ्या बघू. हो. सगळी साधनं बाहेर ठेवा. त्यांना काय शिकायचंय शिकू द्या. एआय वापरतायत वापरू द्या. परीक्षा घेताना पेन एंड पेपर. बरं. हे असं आपण त्याच्याकडे बघितलं तर आपोआपच एआय कसं वापरायचं हे आपल्याला कळू शकतं. परफेक्ट येऊ शकते. तर खरं तर म्हणजे विषय इतका डायनॅमिक आहे, की खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून आम्हाला समजून घ्यायच्या आहेत. पण वेळेची कमतरता बघता काही प्रश्न आहेत जे आमच्या टीमनं काढलेले आहेत, आपल्या प्रेक्षकांमधून आलेले आहेत. ते तुम्ही थोडक्यात उत्तर दिलं तरी चालेल आम्हाला, पण ते तुम्ही त्या विषयाला टच केला पाहिजे आणि नेमकं का असेना पण आम्हाला ते मिळालं पाहिजे असं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं सर ज्याला आपण डिजिटल दरी म्हणतो, खूप मोठी आहे ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये. तर ही दरी कमी करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येईल? मला वाटतं एआय हे त्याच्यावरचं अतिशय प्रभावी उत्तर आहे. बरं. म्हणजे उदाहरणार्थ खेडोपाडी आरोग्य सेवा उपलब्ध नसतात, चांगलं शिक्षण मिळू शकत नाही किंवा हो. इतर पायाभूत सुविधा नसतात. हे आता पायाभूत सुविधांच्या बाबतीत आपण फार काही करू शकणार नाही. पण इतर अनेक गोष्टी एआयमधनं उदाहरणार्थ हॉस्पिटल्स ज्या ठिकाणी नसतील, हो. त्या ठिकाणी एआयचा वापर करून नेमक्या तिथल्या समस्या काय आहेत, हे हो. हुडकून त्याच्यावर उत्तर काढणं हे सहज शक्य आहे. अशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो बरोबर. आणि एज्युकेशनमध्ये पण त्याचं तसं बरोबर. अगदी बरोबर आहे. सर पुढच्या 5-10 वर्षामध्ये कोणती कौशल्य सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असतील? मला असं वाटतं एक तर उत्तम भाषा समजणं येणं. बरं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला आपण आत्ता ज्या विषयांकडे दुर्लक्ष करतो, ह्युमन सायकॉलॉजी. कारण एआय बरोबर काम करताना ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे बरं. माणसाला काय पाहिजे आणि यंत्राला काय पाहिजे हे ओळखणं, त्यामधले बारकावे ओळखणं. एआय कुठलंही तुमचं कामाचं क्षेत्र असू दे, त्याच्यामध्ये एआय नेमकं कसं वापरता येईल बरं. याची जाण असणं. हो. आणि एकूणच जगाचा जो बदलता आवाका आहे, त्याचं भान घेण्याचं कौशल्य विकसित करणं. म्हणजे जगात काय चालू आहे, बरोबर आहे. मला काही त्याच्याशी देणं-घेणं नाही. मी नुसतं आपलं WhatsApp बघीन, रील्स बघीन. बरोबर आहे. यातनं बाहेर येऊन जगात काय चालू आहे, याच्यानुसार मला नेमकं काय केलं पाहिजे, हं. याचा अंदाज बांधणं, अशा गोष्टी महत्त्वाच्या असतात. पण सर आपल्या शाळा, कॉलेजेसमधून सगळीकडून हे शिकवलं जातं, की एका गोष्टीवर फोकस करा. एकाच गोष्टीवर फोकस करा आणि त्याच वेळेस मग आपण हे भान ठेवणं, ह्या दोन्हीचा कसा मेळ घालायचा? हरकत नाही. मूळ तुमची गोष्ट ज्याच्यावर तुम्ही फोकस केलेला आहे, ती अतिशय मजबूत करा. कुठली तुमची शाखा असेल, तिथे अच्छा. आपण अतिशय उत्तम असलं पाहिजे. पण त्याच्याचबरोबर जगात नेमकं काय चाललेलं आहे, म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा माणूस त्याच्या कार्यक्षेत्रात अतिशय उत्तम असेल, पण उद्या त्याला काही रिलेव्हन्सच राहिला नाही. म्हणजे एक बरोबर. सोपं उदाहरण म्हणून घ्यायचं. हो. एखाद्या माणसाने ठरवलं अगदी जंग पछाडून, मी जगातला सर्वोत्तम टायपिस्ट होणार. हं. जगाला त्याचा काय उपयोग आहे? बरोबर आहे. असा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे त्या अँगलनं जाणं खूप महत्त्वाचं आहे. सर करिअर म्हणजे फ्युचर प्रूफ म्हणतो आपण, ते जर करायचं असेल तरुणांनी तर कोणत्या 3 गोष्टी केल्या पाहिजे? खरं खूप अवघड आहे हे सांगणं. कारण हो. अक्षरशः महिन्या-महिन्याला परिस्थिती बदलते आता. अगदी. म्हणून पुन्हा एकदा एआय शिकणं आपल्या कामाच्या साठीचं. मी काय हो. एआय म्हणजे मूळ अगदी मूलभूत एआय तंत्रज्ञान शिकणं म्हणत नाही. बरोबर. आपल्या कामाला जे अनुरूप असेल तेवढं एआय शिकणं. शिकणं. दुसरी गोष्ट स्वतःला अद्ययावत करण्याची तयारी ठेवणं मेंटली. बरं. आपल्याकडे साधारण असा एक मेंटल ब्लॉक असतो, की एकदा नोकरी मिळाली, एका वयाच्या टप्प्यानंतर आता माझं कुटुंब आहे, घर-दार आहे, आता मला काही करायची गरज नाही. करायची म्हणजे नवीन शिकायची गरज नाही. आता माझं सगळं लक्ष हे कौटुंबिक गोष्टींकडे जाणार, बरोबर. सहलीबिली करणार. हं. हे सगळं करत असताना आता जगात काय चालू आहे याची जाण ठेवणं हे आता मस्ट आहे. म्हणजे बरं. मोठे लोक याच्याशिवाय टिकू शकणार नाहीत. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्याची तयारी ठेवणं. असं नाही आता, की मी इंजिनिअर म्हणून काहीतरी कॉलेजमधनं बाहेर पडलो, हं, हं. मी आता आयुष्यभर हेच करणार. असं आता होणार नाही. जे काम येईल त्या कामामध्ये आपल्याला आपलं नैपुण्य दाखवायला लागेल. मला वाटतं तुम्ही आता सांगितलेली गोष्ट मगाशी जे उदाहरण दिलं त्याचं जे ग्रेट त्याचं ते एक्झाम्पल आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांना टेक्नॉलॉजी अवघड वाटते, काही लोकांना बेसिकच असतं म्हणजे मला पण खूप दिवस ती भीती होती आणि अजूनही आहे असं म्हणू शकतो आपण. त्यांच्यासाठी ही भीती घालवण्याचा काय सोपा इलाज आहे? मला असं वाटतं हे काही जणांच्या बाबतीत मी ऐकलेलं आहे. हो.
ChatGPT उदाहरणार्थ जे लोक वापरायला सुरुवात करतात, सुरुवातीला त्यांना खूप भीती असते, की हे काय प्रकार आहे वगैरे. हो. आणि आता मला काही लोकांचे ईमेल्स येतात म्हणजे सीनियर हं. सिटिझन्सच्या, बरं. की मी ChatGPT वापरायला लागलो किंवा वापरायला लागले मी आणि मी त्याच्या प्रेमात पडलोय. बरं. म्हणजे माझा सगळा वेळ जो फुकट WhatsAppवर इकडचे-तिकडचे फॉरवर्ड्स करण्यात जायचा, हो, हो, हो. आता मी नवीन इतकं काय-काय शिकतोय, वाचतोय, हो. जगाचं मला भान आलंय. मी वाटेल ते विचारते आणि मला त्याचं उत्तर मिळतं. बरोबर आहे. मध्यंतरी मी एक त्याच्या अस्सल ग्रामीण आजीबाई एआय सोबत बोलत होत्या आणि तो व्हिडिओ बघितला होता आणि तो इतका गमतीदार वाटला मला. खूप छान होता तो. लघुउद्योजक आणि छोटे व्यावसायिक यांनी एआयची सुरुवात त्यांच्या कामामध्ये नेमकी कुठून केली पाहिजे? बऱ्याच लोकांना असं वाटतं, की सुरुवात तर करायची आहे, पण कुठून करायची? 2 प्रकार असू शकतात. म्हणजे तुमचा उद्योगच एआयवर अवलंबून आहे का? अच्छा. असा विचार काही जण करू शकतात, की एआयचा वापर करून मी उद्योग कसा निर्माण करेन. बरं, दुसरा भाग, की माझा उद्योग वेगळाच आहे आणि त्याच्यामध्ये मी एआयचा वापर कसा करेन. बरोबर. यातलं काय तुम्हाला नेमकं अपेक्षित आहे, त्यानुसार तुम्ही त्या प्रकारच्या एआयचा वापर करू शकता. सुरुवात केली पाहिजे. बरं. सर एआय वापरताना ज्याला आपण नैतिकता आणि जबाबदारी असं दोन्ही गोष्टी ज्या म्हणतो, त्याचं कसं भान ठेवलं पाहिजे किंवा काय गोष्टी केल्या पाहिजे? सरकारी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर याची काही धोरणं आहेत. मी उदाहरणार्थ तुम्ही ChatGPTवर, Geminiवर गेलात आणि हो. त्याला म्हटलं, की बॉम्ब कसा तयार करायचा मला सांग. हो. तो ते सांगत नाही. कारण अच्छा. त्याच्यामध्ये आता या तरतुदी आलेल्या आहेत. लोकांनी करून बघितलेलं आहे. पूर्वी तो हे सगळी माहिती वगैरे द्यायचा. बरं. अमेरिकेमध्ये एका तरुणानी असे सगळे प्रश्न विचारले आणि आत्महत्या कशी करायची आणि ChatGPTने त्याला गाईड केलं आणि त्या मुलाने आत्महत्या केली आणि अरे बापरे! अमेरिकेमध्ये प्रचंड मोठा गदारोळ माजला. बरं. त्यामुळे त्या पातळीवर अशा बऱ्याच तरतुदी आता त्याच्यामध्ये आहेत. बरं. पण पुन्हा वैयक्तिक पातळीवर ही शिस्त असली पाहिजे, की हो. आपण हे तंत्रज्ञान कशासाठी वापरतोय. भारतामध्ये उदाहरणार्थ आपण म्हणतो WhatsApp युनिव्हर्सिटी, रील्स बघण्यात वेळ वाया घालवणे. बरं. या गोष्टींमधनं जोपर्यंत आपण बाहेर येत नाही, तोपर्यंत हे जग कितीही पुढे गेलं तरी आपण तिथेच राहणार आहोत. बरोबर. म्हणजे ती नैतिकता आणि त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. खूप महत्वाचं आहे. सर मोबाईल वापरत असताना, कॉम्प्युटर्स वापरत असताना सर्वसामान्य व्यक्तींना माझ्यासारख्या सुद्धा खूपदा अशी भीती वाटते, की आपला डेटा जाईल आणि त्या डेटामुळे तर असा डेटा आपला जाऊ नये किंवा त्याचा गैरउपयोग होऊ नये, असं वाटत असेल तर कुठल्या 3 गोष्टी आपण कटाक्षानं पाळल्या पाहिजे? स्वतःला आपण हा प्रश्न विचारला पाहिजे, की आपण याचे म्हणजे हल्लेखोरांचं हे काय असतं? हो. भीती. हो. आपल्याला कशाची भीती वाटतीये का? उदाहरणार्थ बरेचदा असे आता मेल्स येतात, की तुमच्यावर काहीतरी मोठा खटला दाखल होणार आहे, डिजिटल अरेस्ट वगैरे म्हणतात. समोर हो. पोलीस ऑफिसर येतो आणि यापैकी लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कित्येक लोकांचे कोट्यवधी रुपये गेलेले आहेत. बरोबर. अशी भीती आपल्याला वाटतेय का? दुसरी गोष्ट आपल्याला कशाचा मोह पडतोय का? इथे बरोबर. क्लिक करा आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. RBIची काहीतरी स्कीम आहे किंवा बरोबर. फुकट इन्शुरन्स पॉलिसी. या 2 गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. ज्या क्षणी आपल्याला भीती वाटेल, ज्या क्षणी हं. आपल्याला मोह मोह होईल, हो. त्या क्षेत्राशी संबंधित जे अधिकृत कोणी असतील, फोनवर, ईमेलवर नव्हे, त्या ठिकाणी जाऊन बँक अच्छा. असेल बँकेत जा. बरं. नसेल पोलिस स्टेशनमध्ये जा बरं. आणि याचं निराकरण करा. कुठल्याही अशा गोष्टींमध्ये अडकू नका. चुकून काही जरी सुरुवात जरी झाली, हो. ज्या क्षणी आपल्याला जाणवेल, की आपल्याला भीती वाटतेय, मोह वाटतोय, त्या क्षणी काहीतरी चुकतंय. हे लक्षात घ्या. तिसरी गोष्ट तंत्रज्ञानाची जितकी ओळख करून घेता येईल तितकी करून घ्या. पण हो. आता हे सांगणं सोपं आहे मला कल्पना आहे. अशी परिस्थिती असेल तर जिथे तुमचे अकाउंट्स वगैरे समजा इंटरनेट आता बँकिंगचं म्हणतो मी, हो. इंटरनेटशी जोडलेले असतील, मोबाईलशी जोडलेले असतील, तिथे कमीत कमी बॅलन्स ठेवा आणि दुसरा बॅलन्स अशा अकाउंटमध्ये ठेवा ज्याचा इंटरनेटशी दुरूनही संबंध नाही. हो. कटकट होईल. तिथे जाऊन तुम्हाला चेक भरावा लागेल, कॅश काढावी लागेल, पण हं. तुमचे पैसे सुरक्षित राहतील. नाईलाज आहे. ते केलं पाहिजे. बरोबर. खूप महत्वाचं आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल पेमेंट वापरताना सर्वात मोठी चूक जी केली जाते म्हणजे हे लोक एकाच मोबाईलमध्ये म्हणजे आम्ही आधीच्या पण पॉडकास्टमध्ये हा चर्चेला आला होता की एकाच मोबाईलमधून सगळ्या गोष्टी आपण करतो आणि काही लोक असतात की जे खूप सारे वेगवेगळे मोबाईल ठेवतात. त्यातलं काय बरोबर आहे? मला असं वाटतं एक तर माहिती सारखी शेअर करण्याचा जो अतिरेक अलीकडे झालेला आहे. हो. स्वतःबद्दलची सगळी माहिती इंटरनेटवर टाकायची. म्हणजे इतकी घाई झालेली असते, खास करून Instagramवर वगैरे. बरोबर. साधं सोपं उदाहरण आहे, की आता कुठेतरी मी गोव्याला ट्रिपला कुटुंबासह गेलो, असा म्हणून एक फोटो टाकायचा. बरोबर. चोराला माहिती की आता तुमचं कुटुंब सगळं गोव्याला गेलेलं आहे आणि तो समजा आता तुमच्या बरोबर. स्थानिक चोर असेल, हो. तुम्ही स्वतःच सांगताय मी गोव्याला गेलोय. बरोबर. म्हणजे निम्मा प्रश्न तर तिथेच सुटला. मिटला. अशा प्रकारच्या गोष्टी का करायच्या? किंवा कोणाचा तरी वाढदिवस म्हटलं की हजारो फोटो. मग तुमचा वाढदिवस कळला. हो.
वाढदिवसाची तारीख कळली की बरेच ठिकाणी ते काहीतरी सिक्रेट क्वेश्चन म्हणून असतं हो, किंवा हो, तुमचं मूळ गाव, आता मी आय आय एम ॲट माय होम टाउन, हो. मूळ गाव म्हणून तिथे प्रश्न असतो. म्हणजे तुम्ही बरोबर. स्वतःच सगळ्या किल्ल्या चोराच्या हाती देता. त्यामुळे हे ओव्हर शेअरिंग टाळलं पाहिजे. बरोबर. आणि एकाच डिव्हाइसवर जरी असेल हो. आणि मगाशी मी म्हटलं तशी समजा काळजी आपण घेतली असेल की त्या खात्यांमध्ये फार पैसे ठेवायचे नाहीत. हं. क्रेडिट कार्ड्स किंवा सगळीकडे लिमिट सेट करा. या सगळ्या सोयी असतात. बरोबर. या करून घेतल्या तर नुकसान झालंच तरी ते मर्यादित. सर हे सगळं सुरू असताना युवकांच्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल, की एआयच्या दृष्टीने आणि हे आपण कसं युवकांनी पुढे गेलं पाहिजे? या संदर्भात मला चार्ली मंगर अच्छा. नावाच्या माणसाचा उल्लेख करावासा वाटतो. चार्ली मंगर म्हणजे प्रख्यात गुंतवणूकदार वॉरन बफेट यांचे ते बिझनेस पार्टनर होते. ते बरं. गेल्या वर्षी गेले. 93 त्यांचं वय होतं. अच्छा. तर त्यांना एका माणसाने प्रश्न विचारला, की हे अलीकडे सगळं मशीन लर्निंग वगैरे आलेलं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चार्ली मंगर म्हणाले, "मला ते काय मशीन लर्निंग वगैरे मला काही कळत नाही. मी त्या भानगडीत पडत नाही." बरं. फक्त एक अतिशय गमतीशीर वाक्य ते बोलले. तर ते म्हणाले, की "मशीन्स आर लर्निंग." ओके. म्हणजेच मशीन लर्निंग. हो. अँड ह्युमन बीइंग्ज आर वॉचिंग रील्स. ओके. मला वाटतं हे वाक्य युवकांच्या दृष्टीने पुरेसं आहे, की आपण यंत्र इतकी पुढे चाललेत आणि म्हणून एआय आता जिथे आहे तिथे आहे हो. आणि आपण उलट्या दिशेने प्रवास करतोय. बरोबर. यातनं काय बोध घ्यायचा तो मला वाटतं घ्यावा. खूपच जे उद्बोधक आणि मोठा हे देणारं हे आहे. सर छोटे जे उद्योजक आहेत त्यांच्या दृष्टीने जे त्यांनी आत्ता बऱ्याच लोकांना असं वाटतं, की मी स्टार्टअप चालू केलं पाहिजे. एखादी आयडिया आहे माझ्याकडे. पण त्यांच्याकडे तांत्रिक टेक्नॉलॉजी हे नसतं. तर याचा कसा मेळ घालायचा किंवा फक्त आयडिया असून चालते का स्टार्टअप सुरू करण्यासाठी? पुन्हा काय असलं पाहिजे? खरं म्हणजे नाही. बरं. आणि पुन्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे आता तुमच्याकडे एआय सारखं इतकं उत्तम साधन आहे, हो. म्हणजे ज्याला आज स्टार्टअप तयार करायची आहे, हो. त्याला नेमकं त्या युक्तीपासून इम्प्लिमेंटेशन पर्यंतच्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एआयवर मिळू शकतात. बरं. म्हणजे मुळात तुमची युक्ती योग्य आहे का? ती आजच्या जगात चालेल का? हं. स्पर्धेसमोर तुम्ही टिकाल का? इथपासून ती प्रत्यक्षात कशी आणायची? बारीक अगदी स्टेप बाय स्टेप गाईड हो. करून हो. हे सगळं जवळपास अचूकरित्या तुम्हाला एआयवर मिळू शकतं. बरं. याचा वापर करण्याची क्षमता ज्या माणसामध्ये असेल तो माणूस आता पुढे जाईल. बरोबर. जो माणूस म्हणेल की फक्त युक्ती आहे बाबा, पण आता मला कोणी मदत करायला नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, हे नाहीत, तो घरी बसून राहील. बरोबर. असा आता इथून पुढचा प्रवास असणार. सर माझा एक मित्र आहे. तो आता ह्या स्टार्टअपच्या सगळ्या पेजमध्ये आहे आणि काल परवा त्याने मला सहज प्रश्न विचारला होता, की मी माझी आयडिया एआयला जर का सांगितली, तर ती आयडिया ते लीक होणार नाही का? दुसरीकडे जाणार नाही का? तर खरंच असं काही होतं? होऊ शकतं. अच्छा. पण त्याच्यावर आणखीन एक उपाय आहे. तो हं. असा की जशी हे ChatGPT वगैरे आपण इंटरनेटवर वापरतो. म्हणजे हो. ही सगळी इंटरनेटवर, क्लाउडवर लोड झालेली असतात. त्यामुळे ही भीती असते. अशी लार्ज लँग्वेज मॉडेल्स आता आपण आपल्या पर्सनल कॉम्प्युटरवर चालवू शकतो. इंटरनेट अच्छा. डिस्कनेक्ट करून. म्हणजे ते हो. मॉडेल आपल्या मशीनवर लोड करायचं बरं. आणि तिथे चॅटबॉट चालवायचं. मग ती माहिती सगळी तुमच्याकडेच राहते आणि यासाठी अतिशय उत्कृष्ट मॉडेल्स उपलब्ध आहेत. मग त्याची किंमत सर मग? फुकट. हे फुकट असतं. अरे बापरे! तुमच्या लॅपटॉपवर तुम्ही डाउनलोड करून ते वापरू शकता. ॲक्चुअली त्याने काल मला विचारताना असं विचारलं होतं, की त्याला कुठलंतरी एक हे घ्यायचं होतं, ट्रेडमार्क घ्यायचा होता त्या नावाचा. तर त्याचं म्हणणं आहे, की मी जर हे एखाद्या वकिलाला किंवा कोणाला सांगितलं आणि त्यानंच घेऊन टाकला, तर काय? मी म्हटलं, "मग तू एआयला विचार." तर तो म्हणाला, "एआय नाही जात याचा काय भरोसा? तुझ्याकडे काय नॉलेज आहे का?" म्हटलं, "मला माहीत नाही ते. मी पण कधी यूज नाही केलेला आहे." आता एआय आपल्याला आपल्या डिव्हाइसवर वापरता येतं, मोबाईलवर वापरता येतं आणि इंटरनेट न न वापरता. वापरता. डिस्कनेक्ट करून म्हणजे एकदा फक्त डाउनलोड करण्यासाठी वापरायचं आणि डिस्कनेक्ट करून टाकायचं. वाह! ग्रेट. हे खूप मोठं नॉलेज आहे सर. सर ब्लॉकचेन आणि बिटकॉइन या विषयांकडे ग्रामीण गुंतवणूकदार यांनी कसं बघितलं पाहिजे? कारण आता हा टेक्नॉलॉजीचाच आविष्कार आहे. मला असं वाटतं क्रिप्टो करन्सी वगैरे हा खूप अतिशय वेगळा आणि धोकादायक प्रकार आहे. अच्छा. सर्वसामान्य माणसांनी त्याच्यामध्ये पडू नये. बरं. काही वेळा असं होतं की ते एका वर्षात काहीतरी 1000% परतावा वगैरे सगळं ते बातम्या येतात. हो. हे सर्वसामान्य माणसाच्या आकलनापलीकडचं आहे. बरं. ते किती काळ टिकेल कोणी सांगू शकत नाही. कदाचित त्याची किंमत उद्या ₹1 कोटी पण होऊ शकेल. हं. कदाचित ते 0 पण होऊ शकेल. याच्यामधला दुसरा जो भाग आहे ब्लॉकचेन, तो मात्र वेगळा आहे. ब्लॉकचेन बरं. हे तंत्रज्ञान आहे. बिटकॉइन ही करन्सी आहे. बरं. ब्लॉकचेनचा वापर हा कुठल्याही कामामध्ये सुसूत्रता यावी, ते पारदर्शक व्हावं यासाठी करता येतो. म्हणजे याचं अच्छा. सोपं उदाहरण म्हणजे उदाहरणार्थ सरकार उदाहरणार्थ जी टेंडर्स काढतं. हो. ही टेंडर्स समजा ब्लॉकचेनवर आली, हो. ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून. हो.
तर नेमकं त्याच्यामध्ये काय आहे, हे कुणालाही खुलं बघता येतं अच्छा. आणि कुणालाही ते टेंडर सबमिट करता येतात. बरं, कुणी ती सबमिट केलेली आहेत, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये येते. बरं. म्हणजे पारदर्शकता खरोखर आणायची असेल, हो, त्यासाठी ब्लॉकचेन उत्कृष्ट आहे. बरं. अर्थात कुठलंही सरकार हे होऊ देणार नाही याची आपल्याला अर्थात. कल्पना आहे. बरोबर. पण हां. सारांश म्हणजे अशा प्रकारची कुठलीही कामं करण्यासाठी ब्लॉकचेन शिकायचं असेल तर जरूर शिका. पण त्याची गुंतवणूक वगैरेमध्ये पडू नका, असं त्या माझं दृष्टीने प्रामाणिक नको मत. जायला. ग्रेट. तुमच्या मते सर यशस्वी उद्योजक ज्याला कोणाला म्हणता येईल? म्हणजे काय अँगलने त्याच्याकडे यशस्वी उद्योजक म्हणून बघितलं पाहिजे? 2 गोष्टी आहेत. एक तर त्या माणसानी ज्या हेतूनी हे सुरू केलंय, त्यातनं त्या माणसाला खरोखर समाधान मिळालेलं आहे का? हा बरं, एक भाग. बरं. आणि शेवटी कितीही नाही म्हटलं तरी लौकिक अर्थाने तुम्हाला त्याची पोचपावती मिळाली आहे का? कारण आपण असं म्हणू शकत नाही स्वांत सुखाय आपण हो. ज्याला म्हणतो, की बरोबर आहे. माझ्या आनंदासाठी मी केलं. हो, हो. असं चालत नाही. शेवटी हो, तो हो. उद्योग आहे म्हटल्यानंतर तुमचे पैसे आहेत, श्रम आहेत, इतरांचे पैसे आहेत. बरोबर आहे. तुम्ही कदाचित काही लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत, काढल्यात त्यांना. हो, हो. त्यामुळे तोही भाग महत्त्वाचा आहे. ह्या 2 निकषांवर मला वाटतं आपण हे ठरवलं पाहिजे. बरोबर आहे. सर महाराष्ट्रामध्ये आधी नव्हतं पण आता बऱ्यापैकी उद्योजकतेचं वातावरण ग्रामीण भागामध्ये पण तयार होते आहे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, की ग्रामीण भागात जे उद्योजक पुढे येत आहेत, त्यांनी कुठल्या अशा 3 गोष्टी किमान केल्या पाहिजे, की ज्याच्यामुळे ते पुढे जाऊ शकतील, यशस्वी होऊ शकतील? पहिली गोष्ट स्थानिक पातळीवरच आपल्याला काही करता येणं शक्य आहे का? म्हणजे सगळ्यांनीच धडपडून पुणे, मुंबई इकडे यावं असं मला वाटत नाही. बरं. इथे येऊन एकतर सॅच्युरेशन झालेलं आहे पहिली गोष्ट. कॉम्पिटिशन खूप आहे. हो. त्या मानाने तुमच्या गावामध्ये कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा तुलनेने कमी असू शकते. बरोबर आहे. तिथले काही स्थानिक प्रश्न घेऊन त्याच्यावर खरोखर आपण वेगळं काही करू शकतो का? असा एक विचार आला तर मला वाटतं तो आधी बघितला पाहिजे. दुसरं म्हणजे याची व्यवहार्यता तपासली पाहिजे. म्हणजे बरं. काहीतरी मोठी स्वप्न आली डोक्यात म्हणून हो. काहीतरी करायला गेलो. हे दुर्दैवाने आपल्या देशात तरी चालत नाही. म्हणजे आपल्याकडे माहिती आहे आपल्याला बरं. कोणाचं काही चुकलं, की त्याच्यावर शिक्का मारायला 100 लोक पुढे असतात. बरोबर आहे. पण यश मिळालं, की येस, ते येस. घेण्यासाठी 1000 लोक पुढे असतात. बरोबर आहे. तर त्यामुळे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की एकदा तो शिक्का बसला, की तो पुसणं थोडंसं अवघड असतं. बरोबर आहे. त्यामुळे थोडं सावधपणे याकडे बघितलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळा उद्योग उभा करणं आणि तो सस्टेन करणं, हो. आपल्यामध्ये खरोखर ती क्षमता आहे का? म्हणजे उत्साहाने आपण काहीतरी चालू करतो, बरोबर पण आहे. हे लाँग टर्म आपल्याला झेपणार आहे का? हा विचार मनामध्ये असला पाहिजे. कॅल्क्युलेशन ते केले पाहिजे व्यवस्थित. येस. सर तुम्ही आत्ता मगाशी 2 प्रश्नांच्या याच्यामध्ये संदर्भामध्ये तुम्ही बोललात, की वेगवेगळ्या प्रकारची कामं करायला माणसाने आता शिकलं पाहिजे. ती आता काळाची गरज असणार आहे. जर समजा तुम्ही आत्ता जे करत आहात ते सोडून तुम्हाला दुसरं काही करायचं वाटलं, तर ते वेगळं काम कोणतं असू शकेल किंवा ते करायला तुम्हाला आवडेल? मला वैयक्तिकरित्या म्हणताय? हां, वैयक्तिकरित्या. खरं म्हणजे मला ही 2 कामं जी आहेत ही इतकी आवडतात. म्हणजे अच्छा. माझा कोणीतरी तो श्वास काढून घेतल्यासारखं मला वाटेल. ओके. कारण मला रात्रंदिवस शिकायला आवडतं. बरं. काहीही झालं तरी मी त्यापासून लांब राहू शकत नाही. म्हणजे मला दुसरं उद्या काही करायची वेळ आली तरी त्यातनं वेळ काढून मी काहीतरी शिकत राहीन. शिकत राहील. बरं, लिखाण सुद्धा मला प्रचंड आवडतं आणि लिखाणापेक्षा वाचन जास्त आवडतं. बरं. त्यामुळे मी या 2 गोष्टींकडे काम म्हणून बघतच नाही. म्हणजे उद्या समजा माझ्यावर अशी वेळ खरोखर आली, की अर्थार्जनासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल, मी हो. जरूर करीन. अच्छा. पण त्याच्याकडे कदाचित पाट्या टाकण्याचं काम म्हणून बघीन. हां. नीट करीन ते काम. हो, हो. पण ह्या 2 गोष्टी सोडणार नाही. ग्रेट. पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातला सर तुम्हाला असं काय वाटतं, की कुठला जिल्हा म्हणजे आता आपण जसं म्हटलं, की मुंबई, पुणे हे खूप असं सॅच्युरेशन होत आहेत. तर कुठला भाग उद्योगाच्या दृष्टीने चांगला वर येईल किंवा उद्योजकांनी तिथं पुढे केलं पाहिजे असं वाटतं? बरीच ठिकाणं आहेत. म्हणजे नाशिकमध्ये काही प्रमाणात हे पूर्वीपासून चालू आहे. काही कंपन्यांचे तिथे प्लांट्स वगैरे आहेत. हो. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये खूप खरं तसं अनुकूल वातावरण आहे. प्रगतशील भाग आहेत हे. पाणी मुबलक आहे. बरोबर. सगळ्या वातावरण चांगलं आहे. हो. औरंगाबादमध्ये MIDC बऱ्याच काळापासून आहे. अलीकडच्या काळामध्ये सोलापूर आणि त्या सगळ्या भागांमध्ये हळू-हळू IT किंवा अशा उद्योगांची थोडीशी सुरुवात झालेली आहे. बरं. बऱ्याच ठिकाणी विमानतळं येत आहेत. म्हणजे मराठवाड्यामध्येही बऱ्याच ठिकाणी. तर असं कुठलाच खरं भाग नाहीये. म्हणजे ही आपली फक्त मानसिकता आहे. अलीकडच्या बरोबर. काळामध्ये रिमोटली एवढी कामं होऊ शकतात. हो.
त्या माणसाने पुण्यामध्येच किंवा मुंबईमध्ये का असलं पाहिजे? तो माणूस नांदेडमध्ये का असू शकत नाही? बरोबर आहे. असा तो थोडासा मेंटल ब्लॉक फक्त आहे. बरोबर आहे. तर शेवटी म्हणजे 3S टॉकचे आमचे जे प्रेक्षक आहेत, खास करून युवा प्रेक्षक म्हणूया आपण, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल? तुमच्या मते यशाचा मंत्र काय? मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे जिद्द मनामध्ये बाळगली पाहिजे. बरं. अनेक संकटं येतात, प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारची. पण आपण ती पार करू असा एक आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. आपल्याबरोबर एवढे लोक असतात साथ द्यायला. हो. आपण जशी इतरांना मदत करतो, तसे ते आपल्या मदतीला येतील, हा विश्वास आपण मनात बाळगला पाहिजे. साहसं केली पाहिजेत, पण ते अंगलट येतील इतकी नको. करता कामा नये. म्हणजे पूर्वीचा जो मला वाटतं खूप जुन्या काळापासूनचा संदेश आहे, की अंथरूण पाहून पाय पसरा. हं, हं, हा बऱ्याच अंशी खरा आहे. म्हणजे लोक म्हणतात, की असं केलं तर आम्ही कधीच मोठे होऊ शकणार नाही. हं. मोठे व्हा, पण जे मोठे उद्योजक झालेले आहेत, त्यांनी सुद्धा असं अविचाराने काही केलेलं नाहीये. हे बरोबर आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तिसरी गोष्ट, जे काही करत असाल त्याच्यात मन रमवून म्हणजे तुम्ही त्याच्यात इतकं खोलात गेलं पाहिजे. हो. जे आवडत असेल तुम्हाला, काही असू दे, की त्या विषयाचा तुम्हाला म्हणजे हो. त्याच्यात तुम्ही पार असे बुडून गेलेले असले पाहिजेत रात्रंदिवस. बरोबर आहे. तशी आवड जर का तुम्हाला लागली, हो. तर काम हे तुम्हाला काम वाटतच नाही. बरं. आणि त्यातनं आपोआप अर्थार्जन वगैरेही व्हायला लागतं. म्हणजे हं, हं. हे तुमच्या नकळत होतं. तुम्ही खास त्याच्यासाठी कष्ट करायचीच गरज पडत नाही. कळत नाही. अशा पातळीला जर का तुम्ही गेलात, हो. म्हणजे मोठमोठे संत वगैरे आपल्याला हेच सांगून हो, हो, गेलेले हो, आहेत. हो. बरं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला काम हे काम वाटत नाही, हो. अशी अवस्था जर का तुम्ही गाठू शकलात आणि काम करू शकलात, बरोबर तर आहे. मला वाटतं ती अल्टिमेट स्टेज असते. तुम्ही जी दुसरी गोष्ट सांगितलीत ना, त्याच्या बाबतीमध्ये आमचे एक सर होते, ते खूप सुंदर सांगायचे आम्हाला, की म्हणजे मी जेव्हा ज्ञानज्योती एज्युकेशन सुरू केलं, तेव्हा त्यांना नमस्कार करायला म्हणून गेलो आणि त्यांना सहज विचारलं, की "सर तुम्हाला काय वाटतं?" म्हटले, "ते तू कर सगळं, फक्त एक लक्षात ठेव, की अंदाज घेत असताना, पाण्याचा अंदाज घेत असताना एकच पाय टाकून अंदाज घे, दोन्ही पाय टाकून अंदाज घेऊ नको." तुम्ही सांगत असताना मला नेमकी ती गोष्ट आठवली. अगदी खूप बरोबर. महत्त्वाचा सल्ला तुम्ही दिलात. नाही, कारण काय होतं बरेचदा, की हं. तुम्ही एकटे बुडत नाही. तुम्ही तुमच्याबरोबर अख्ख्या कुटुंबाला घेऊन बुडता. म्हणजे बरोबर. बरेचदा कर्ज काढायची वेळ येते, घरातलं हो. सगळं विकावं लागतं, अगदी. गहाण ठेवावं लागतं आणि त्या तुमच्या आई-वडिलांनी त्या वयामध्ये हे सगळं का करावं? हा बरोबर. विचार तुमच्या मनात असलाच पाहिजे. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करून हिंमत केली पाहिजे, रिस्क घेतली पाहिजे. बरं. सर धन्यवाद. खूप सुंदर पद्धतीने सगळ्यांना आणि नुसतं आय-टीच नव्हे, तर एकंदर सगळं जे आयुष्य पुढे ठेवून तुम्ही जे काही मार्गदर्शन केलं ते खूप सुंदर. खूप खूप थँक यू. धन्यवाद. धन्यवाद.